मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की झालं गेलं विसरून जा ना. राधिकाचा, अथर्वच्या भविष्याचा विचार करा, तुमच्या संसाराचा विचार करा, समाजाचा विचार करा आणि माझ्या बहिणीला पुन्हा सन्मानाने या घरात आणा. बस माझं एवढंच म्हणणं आहे. हो बस, तू सांगितलं आणि मी ऐकलं. अरे कशाला ऐकू मी? हे बघ शिरीष, तुला मी स्पष्ट सांगतो, तिला सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं, ती या घरात राहू शकत नाही. कारण मी आता तिच्या बरोबर राहू शकत नाही. अशी कोणती मोठी चूक घडली बुवा तिच्या हातून की एवढ्या हट्टाला पेटून राहिले तुम्ही? अरे लहानपणापासून पाहतोय मी तिला. अरे लाख वेळा स्वतःचं मन मारून जगेल, पण कधी कुणाचं मन दुखावणार नाही ती. स्वतःसाठी नाही, कायम दुसऱ्यासाठी जगत आली आहे ती. फार हळवी आहे मनाची, प्रेमळ आहे खूप. तिला सोडून तुम्ही राहू शकत असाल हो, पण तुम्ही जर तिला झिडकारलं तर ती नाही जगू शकणार. तिचं मन असं मोडू नका. हे बास झाली तुमची इमोशनल नाटकं. ती सुद्धा सारखं ही असलीच नाटकं करून डोक्याला ताप द्यायची. आणि आता तू नाही, नाटक नाहीये गुरुनाथ, नाटक नाही. आपल्या बहिणीचा मोडणारा संसार सावरण्यासाठी भावानं केलेला प्रयत्न आहे. गुरुनाथ, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज राधिकाला आणि अथर्वला घरी परत आण. प्लीज असं करू नका हो. आपला सोन्यासारखा संसार असा मोडू नका. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? राधिकाला मी काही झालं तरी या घरात घेणार नाहीये. आणि तिने जर प्रयत्न केला ना तर धक्के मारून या घराबाहेर काढेन तिला. ए बास बास, तिच्याविषयी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही मी. अरे लक्ष्मीच्या पावलानं तुझ्या घरात आली ती. हे एवढे यश, एवढा पैसा, एवढा मान सन्मान तिच्यामुळे मिळाला तुला. आणि एका बाजार बसवीसाठी लक्ष्मीचा अपमान करून राहिला तू. शनाला काही बोलायचं नाही, मी खपून घेणार नाही. काय करशील रे तू? मारणार आहेस मला? मार ना, मार मार. बस मला पण बघू दे ना, त्या फैताड पोरीसाठी किती खाली उतरतोय. माझ्या बहिणीनं शपथ घातली म्हणून गप्प बसतोय, तर तुलाही माहिती आहे याचं उत्तर मी कसं देऊ शकतो ते मिस्टर गुरुनाथ सुभेदार. त्या पोरीच्या प्रेमात आंधळा झालायस तू. त्यामुळे खरं खोटं, चांगलं वाईट, पाप पुण्य कशाचीच तमा राहिली नाही तुला. पण देव सगळं बघून राहिलाय. या जन्मात केलेल्या पापाची शिक्षा याच जन्मात भोगावी लागते. लक्षात ठेव. मी जे काही केलंय ते पूर्ण विचार करूनच केलंय. ओके? नाही पोरा, पुरा विचार नाही केलायस गुरु. राधिकाच्या आयुष्याचा, तिच्या जबाबदारीचा, अथर्वाचा, कोणाकोणाचाही तू पुरा विचार केलेला नाहीये. मला मान्य आहे तुला राधिकापेक्षा ती शनया जास्त आवडते, कारण ती मॉडर्न जमान्याची आहे, सुंदर दिसते. अरे बाबा, पण हे असं वरवरचं सौंदर्य आणि त्याचं आकर्षण आज ना उद्या संपते गुरु. मनातलं सौंदर्य जे असतं ते कायम टिकून राहतं आणि ते राधिका जवळ आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न कर ना तू बाळा. का क्षणिक मोहापायी स्वतःच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून आला तू? का? आई, मला प्रेम आणि मोह आई, मला प्रेम आणि मोह यातला फरक कळतो. शनायाबद्दल काही मला फक्त अट्रॅक्शन वाटत नाही, माझं प्रेम आहे तिच्यावर. कायचं स्वार्थी प्रेम रे? प्रेम त्यागात असते गुरु, हिसकावण्यात नसते. अरे त्या पोट्टीला कळत नाही का, एवढी अक्कल नाही का की बा आपण एका घरगृहस्थी असलेल्या लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात पडलोय? हे सगळं मूर्खपणाचं आहे. ह्याच्याने त्या माणसाच्या संसाराचं वाटोळ होईल. एवढंही समजून नाही राहिलं का तिला? जाऊ दे ना, मीच मूर्ख आहे. त्या भयाड पोट्टीकडनं या असल्या समजूतदारीची अपेक्षा करून राहिली मी. आई, तू फक्त शनायाला दोष देऊ नकोस. मी काहून कोणाला दोष देऊ रे?
नाही नाही, मी कोणालाच दोष देत नाहीये गुरु. मी सत्य परिस्थिती तुला सांगण्याचा प्रयत्न करून राहिले बस. दोष कोणाचा असेल ना बाबा, तर तो नशिबाचा आहे, आमच्या आणि राधिकाच्या. हे पाय गुरु, तू जसा तिचा नवरा आहेस ना, तसे आम्ही तिचे सासू सासरे आहोत. आई बाबा बोलते ती आम्हाला. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आम्ही लग्न लावून दिलंय तुमचं. तुमच्या मुलीची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ असं वचन दिलं तिच्या घरच्यांना. आम्ही तिला सगळं सुख देऊ. तिला सून म्हणून नाही तर पोरगी म्हणून घरी आणली आहे. आणि तू तू तुझ्या स्वार्थापायी तिला घरातून हाकलून दिलंस का रे? तू तिचाच नाही, आमचाही अपमान केलास. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना, चार चौघांमध्ये तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तू आम्हाला. आई उगीच वाटेल ते बोलू नकोस. राधिकाशी लग्न झाले तरी आमचे विचार, आमच्या आवडीनिवडी, आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत. आणि काय फक्त लग्न झाले म्हणून एकत्र राहायचं? बरं राहिलो एकत्र तरी त्याला सुखाचा संसार म्हणता येईल का? ए गुरु, संसार कशाशी करतात माहितीये का तुला? हे पाय गुरु, तू माझ्या पोटचा पोर आहेस म्हणून आईच्या मायेनं पुन्हा एकदा समजावून सांगते. पण शेवटचं, या शनयासारख्या पोरी आणाभाका घेऊन आयुष्यभर संसार नाही करू शकत. नटणं मुरडणं एक वेळ जमतं यांना, पण चुलीपाशी रांधणं अजिबात जमत नाही. अरे आपल्या अंगकाठी बिघडू नये म्हणून पोराला देखील जन्म घालत नाहीत या बायका. काय म्हणावं यांना? स्त्री तेव्हा स्त्री होते ज्या वेळेला ती मुलाला जन्म देते. पण हे शनयासारख्या लोकांना नाही पटवून आपण सांगू शकत. उगाच नाही देवाने एवढी मोठी जबाबदारी बाईवर सोपवली. आपल्या लहानग्या पोराला डाहूमाकू घालणं, त्याला लहानाचं मोठं करणं, यातच स्त्री आपलं सुख मानते. हे कळणार आहे का तिला? सांग बरं, कळणार आहे का त्या शनयाला? गुरु, तुला राधिका जेवढं समजून घेते ना, तेवढी शनया नाही समजून घेऊ शकणार. कुठलीच बाई नाही समजून घेऊ शकणार रे. कचकड्याच्या भावल्या आहेत या. एकदा फुटल्या की सगळं संपलं. संसार चालवण्यासाठी गावच्या मातीतली राधिकाच लागते. भक्कमपणाची पाठीशी उभी राहणार. नाही, तू कर अजून कन्व्हिन्स मला. पण आई एक लक्षात घे, तू किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी माझा निर्णय बदलणार नाही. अरे पण त्या राधिकाचा काही दोष नसताना काहून बरं तू तिच्याशी असा वागतोस? हा, सांग बरं. गुरु, माझ्या राजा अजूनही वेळ गेलेली नाहीये. माफी माग तिची, माफ करेल तुला ती. आण परत तिला. आई मी फोन ठेवतो आता. हे बघ, तिच्यासाठी नाही पण लेकरासाठी. बाप जिवंत असताना देखील पोरांना असं बाहेर परक्यासारखं का बरं राहावं सांग बरं? आता लाखो जणांचे डिवोर्स होतात, त्यांची पोरं वाढतातच ना. अथर्व सुद्धा वाढेल आणि मी त्याचा खर्च देणारच आहे. खर्चाच्या गोष्टी कोणासमोर बोलून राहिला रे तो गुरु? त्या खर्च उचला. आजी आजोबा जिवंत आहेत, आम्ही करू त्याचा खर्च. त्यासाठी तुझी गरज नाहीये, कळलं का? काय रे गुरु, लहानपणी तुला आम्ही टाकून दिला असता कोणत्या नातेवाईकांकडे आणि देऊन दिला असता तुझा खर्च. काय किंमत ठेवली असतीस रे तू आमची? आई मी जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूया. मी नंतर बोलतो. बाय. हॅलो गुरु, गुरु ऐक माझं. ए गुरु, आज तुला तुझ्या आईचं बोलणं पटणार नाही गुरु. कारण तुझ्यावर परिणाम झालाय ना त्या शनयाच्या मतलबी प्रेमाचा. पण एक दिवस तुला जाणीव होईल तू आयुष्यात काय गमावून बसलाय. हेलो. अरे मिस्टर सूबेदार, मैं कचरे वाला नहीं हूँ, कपूर हूँ. अंदर आइए ना. आइए. सॉरी. एक ओ भाई मिस्टर गुरुनाथ, ये भाभी जी हैं कहाँ? कहीं गई है क्या वो?